आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार सुनील शेळकेजी, गणेश खांडगेजी, गणेशप्पा ढोरे, शंकरराव शेळके, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, दीपकराव सुलावळे, सुवर्णताई राऊत, किशोरजी सातकर, सुरेशराव चौधरी, सुरेशराव धोत्रे, काळूरामजी मालपोटे, कृष्णाजी कारके, बबनराव गुंगाडे, माझ्या लोणावळा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तिन्ही नगरपालिकेचे उपस्थित असणारे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका, तसंच त्या सर्वांना निवडून आणण्याच्या करता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, ते सर्व प्रमुख म्हणजे सहकारी कार्यकर्ते, लाडक्या बहिणी, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यांच्या महान कार्याला, त्यांच्या विचारांना मी विनम्र प्रकारचं अभिवादन करतो. स्त्री शिक्षणाची कवाड ज्यांनी त्या काळामध्ये उघडली, अडचणी आल्या, खूप काही त्यांना त्रास सहन करावा लागला, पण मुलगी शिकली पाहिजे म्हणून जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी काम केलं, त्यामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. आपल्याला नाकारता येणार नाही, आपल्याला दिसत आहे. एक गोष्ट खरी आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, ज्याचं 50% आरक्षण पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये निघालेलं आहे. त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता नाकारता येईल. हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, परंतु मागे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की 31 जानेवारी पर्यंत त्या संस्थांच्या निवडणुका तुम्ही पूर्ण करा, आणि त्याच्यामुळं हे केव्हाही घडू शकतं. त्यामुळं कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं तयार राहावं, अशी देखील सुरुवातीलाच मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना विनंती करतो. मित्रांनो, आता सुनील शेट्टींनी सांगितलेली वस्तुस्थिती घडी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पण निवडणुका चालू आहेत. मावळच्या माझ्या सहकार्याचा अनेकांचा पुणे आणि पिंपरी चिंचवडशी संबंध येतो, आणि त्याच्यामुळे तुमचे परिवार मध्ये कुणी लोक असतील, नातेवाईक असतील, तुमचे मित्र परिवारातले कुणी असतील, तर तुम्ही न कुणाचं निरोप घेता तिथं प्रचाराला आपल्या परीनं जावं, हे सुरुवातीलाच मी आपल्या सर्व सहकार्यांना सांगतो. मित्रांनो, मला सुनील शेट्टींनी सांगितलं होतं की दादा, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या सत्काराच्या निमित्तानं तुम्ही वेळ द्या, आणि आज अजून एक प्रोग्राम वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाची सुरुवात होत असताना लोकांना चांगले विचार ऐकायला मिळावेत. साधू संतांनी जी भूमिका त्या काळामध्ये मांडली, या रस्त्याने समाजाने पुढे गेलं तर समाजाचं भलं होऊ शकतं, हे सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे. परंतु ते मधून त्यांच्या कानावर पण गेलं पाहिजे, याच उद्देशाने हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला अनेकांना त्या कार्यक्रमाला जायचंय. मित्रांनो, आता 2026 साल हे आताच 3 दिवसापूर्वी सुरू झालेले आहे. नवीन वर्ष आपल्या सर्वांना, नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांना पण आणि सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सहकाऱ्यांना अतिशय सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील मी आपल्या सर्वांना देतो.
तिन्ही महानगरपालिका, लोणावळा असेल, तळेगाव असेल, आपलं वडगाव मावळ असेल, या तिन्ही नगरपंचायती किंवा नगरपालिका, नगर परिषदा या आता तुम्ही विश्वस्त म्हणून तिथं निवडून आलेला. लोणावळा नगरपालिका तर अनेक वर्षात आपल्या विचाराचा नगराध्यक्ष तिथं कधी नसायचा. जसं माझ्या मनामध्ये खंत होती की जिल्ह्यातल्या सगळ्यात ग्रामीण भागातले नगर आमदार हे आपण घड्याळाच्या निवडून आणलेले आहेत, परंतु मावळचा कधी घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेला नव्हता. आणि मागच्या कडनं तुम्ही सुनील शेखरांना निवडून दिलं. मी ज्या वेळेस तिथं सामान्य येतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगायचो, मावळकरांना सांगायचो, बाबांनो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा नगर आमदार निवडून द्या, मी विकास कामाला तुला कमी पडणार नाही. आणि त्या पद्धतीनं मागच्याही क्रमला हजारो कोटी रुपयाची कामं सुनील शेट्ट्यांनी माझ्याकडे पाठपुरावा करून आपल्या मावळाच्या करता मंजूर करून घेतली. आताही एकच वर्ष झालंय, परंतु या वर्षभराच्या काळामध्ये देखील अनेक कामं पीएमआरडीच्या निमित्तानं असू द्या, पीएमआरडीच्या निमित्तानं असू द्या, नॅशनल हायवेच्या निमित्तानं, पीडब्ल्यूडीच्या निमित्तानं, राज्य सरकारच्या बजेटच्या निमित्तानं आपण करतो. मित्रांनो, आता या पुढच्या महिन्यामध्ये आपण सायकल स्पर्धा याच महिन्यामध्ये घेतोय. जागतिक लेवलची ती सायकल स्पर्धा आहे आणि त्याला आम्हाला पंतप्रधानांना पण निमंत्रण घेऊन बोलवायचं. त्यांच्या वेळेप्रमाणे ते येतील कारण जागतिक लेवलची आहे आणि त्याच्यातनं तुमच्या माझ्या जिल्ह्याला, पर्यटनाला जास्तीत जास्त वाव मिळावा. जगातली स्पर्धक तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये यावे. ही स्पर्धा ही आपल्या अनेक तालुक्यातनं जाणार आहे. त्याच्यामध्ये मावळ आहे, त्याच्यामध्ये मुळशी आहे, त्याच्यामध्ये भोर आहे, त्याच्यामध्ये पुरंदर आहे, त्याच्यामध्ये हवेली आहे, त्याच्यामध्ये बारामती आहे. अशा पद्धतीने या बेल्टमधनं ही सगळी स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामुळं काहीशे कोटी रुपयाचे रस्ते, तो जो रूट ठरलेला आहे त्याच्यात आम्ही केलेले तुम्ही बघा मित्रांनो, त्याची क्वालिटी देखील आज चांगली केली. आपल्या तालुक्यामध्ये त्याचा 37 किलोमीटरचा फायदा झालेला आहे. अनेक लोक मला भेटतात आणि सांगतात आता अनेक वर्ष आम्ही रोड झालेले बघितले, पण एवढा क्वालिटीचा रोड कधी झालेला पाहिलेला नाही. अशा पद्धतीनं आपल्याला उद्याच्या काळामध्ये रोड करायचे. आज आता जे नगराध्यक्ष आहेत ते आमचे राजेंद्र सोनवणे आणि बाकीचे तळेगावला आणि 30 वर्ष आहेत. तळेगावला बरेच वर्ष मी बघतो कधी कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नाही. तिथं नेहमी आघाडी केली जाते आणि निवडणूक लढवली जाते. मी पण काही आघाडीच्या सभांना तिथे गेलेलो आहे आणि त्याच्यामुळं तिथं 2.5 वर्ष झाल्यावर आपल्या विचाराचा नगराध्यक्ष बसणार आहे. मला सगळ्या नगरसेविका आणि नगरसेवकांना सांगायचं की तुम्ही विश्वस्त आहात. वडगाव मावळचं नवीनच नगर पंचायत अस्तित्वात आलेली आणि म्हणून त्या सगळ्यामध्ये एक तर लोणावळा पर्यटनाचं मुख्य केंद्र आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मिसिंग लिंकचा तो बोगदा सुरू होईल, तो टनेल सुरू झाल्यानंतर, तो ब्रिज सुरू झाल्यानंतर डायरेक्ट लोक तिकडनं कोकणच्या तिथनं त्या बोगद्यात शिरली ते 5 सिंहगड इन्स्टिट्यूटच्या तिथं बाहेर पडणार. त्यामुळं आपल्याला लोणावळ्याला जी नेहमी गर्दी प्रवाशांची पण आणि पर्यटकांची पण चालायची, ती गर्दी आता तिथं होणार नाही. त्याच्यावर पर्यटनाला अधिक वाव आहे. तिथं मला वाटतं टायगर पॉइंटच्या बद्दल पण आपण जे प्लॅन करतोय त्याचं डिझाईन फार वेगळ्या पद्धतीने करतोय की त्याच्यातून माझ्या स्थानिक मावळच्या जनतेला पण रोजगार मिळावा, त्या प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु ते काम थोडं अवघड आहे, जिकिरीच आहे. परदेशात अशा प्रकारची कामं झाली कारण ती व्हॅली आहे, त्या व्हॅलीच्या पुढं असं जाऊन तो राऊंड तिथे येतो आणि त्याच्यामुळं फार
काळजीपूर्वक उद्याच्या कुठल्याही प्रकारचा चुकीचा प्रसंग घडू नये म्हणून जी काळजी गेली पाहिजे ती सुनील शेळके मी आणि माझे सगळे सहकारी मित्र करतायत घेत आहेत. तुम्हाला कदाचित असं वाटेल की मागे सांगितलं अजून का पुढे जाईल ना, वास्तविक तिकडचे बाकीच्या रोड वगैरेची कामं सुरू झालेली आहेत. यामध्ये इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये देखील अनेक गोष्टी आपण या मावळच्या करता करतोय, लातूर नगरच्या करता करतोय, शिरूर करता करतोय. या प्रकारे आपलं तिथं पण काम चाललेलं आहे आणि माझ्या तरुण तरुणींना रोजगार कसा निर्माण करता येईल अशा प्रकारचा आमचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. मला माझ्या सर्व सहकार्यांना सांगायचंय की या नगरपालिकेमध्ये फार चांगल्या प्रकारचं यश तुम्ही मिळवलेले, जिल्ह्यामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारचं यश मिळवलं. काही बाबतीमध्ये आपण कमी पडलो. वास्तविक मंथरला तर ती जागा यायलाच पाहिजे होती, परंतु ज्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायला पाहिजे होती त्याला नगरसेवकाची निवडणूक निवड झाला, ते जर नगराध्यक्षाला दिले असतील तर ते नक्की निवडून आले असते. अशा काही गोष्टी काही बाबतीमध्ये घडल्या. हा बारकाईने विचार करून वेगवेगळ्या जाती धर्माला कसं प्रतिनिधित्व मिळेल. आपण ज्यावेळी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय असं समाजाला सांगत असतो त्यावेळेस तुमची माझी कृती देखील तशी दिसली पाहिजे. वेगवेगळ्या घटकाला नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष म्हणून तिथं उपनगराध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली गेली पाहिजे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, उद्याच्या काळामध्ये जसं सुनील शेळके यांनी सांगितलं की मला ईपीडीसी आपली मोठी 1400 कोटी रुपयाची आहे, कदाचित पुढच्या वेळेस ती 1500 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागाला होतो, कारण आपली दोन्ही शहरे एवढी मोठी आहे तर त्यांचं स्वतःच बजेट एवढं ताकदीचं आहे, त्याच्यावर त्यांना या पैशाची फार गरज भासते असं मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे हे पैसे आपण बाकीच्याच 13 तालुक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये जसं इंदूर शहर हे सातत्याने देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर त्या ठिकाणी येत आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, तसं मी ठरवलंय, आम्ही सगळ्यांनी ठरवलंय किंवा आपल्या पण कनेक्शन दिल्लीचं बाहेर आहे, जिल्हा महत्वाचा आहे, इथं आपलं सांस्कृतिक राजधानी आहे आणि मग इथं पण झालं पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या भागातले तीन लोकसभा मतदारसंघातले 3 शहर आम्ही निवडले. एक बारामती लोकसभा मतदारसंघातलं बारामती निवडलंय, त्याच्याबरोबर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातलं साखर निवडलंय आणि आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातलं लोणावळा निवडलंय. आणि त्याकरता आम्ही बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला करून देऊ, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, पण तुम्हाला स्वतःला पण सवयी काही लावून घ्याव्या लागतील आणि लोकांची पण मानसिकता तुम्हाला सगळ्यांना बदलावी लागेल. माझी तर एक विनंती आहे, या जरा जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपू द्या, त्याच्यानंतर एकदा तुम्ही सगळेजण सकाळी निघून दिवसभर बारामतीमध्ये या, दुपारचं जेवण तुम्हाला घालतो जेवायला आणि नंतर परत या संध्याकाळी तुम्ही बघा काय बारामती केलेली आहे. आता गणेशवाला सांगत होता सचिनच्या काल त्याने काहीतरी पदभार घेतला म्हणून त्याला शुभेच्छा द्यायला गणेश कांडे गेला होता, परंतु खरोखरीच तुम्ही ते रस्ते आणि डेव्हलपमेंट चालले बघितलं तर तुम्ही म्हणाल की असं होऊ शकतं का की आपल्याला पहिल्यांदाच बोलावायला करायचंय, कारण आपल्याला सध्या प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यामध्ये वाढलेलं आहे. हे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण रिटायर झालेली माणसं ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते रिटायरमेंटचं आयुष्य जगण्याच्या करता आपल्या मावळला प्रेफर करतात. आपला पावनाचा परिसर आहे, आपला आंबी व्हॅलीचा परिसर त्या ठिकाणी आहे, आपला इतर भागामध्ये देखील पावसाची परिस्थिती, ग्रीनरी, इथली थंड हवा आणि सगळ्या गोष्टी निसर्गाने भरभरून आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं इथं अनेक लोक, मला तर कोरोनाच्या काळामध्ये मी बघितलं मुंबईतले बरेच लोकांनी इकडे बंगले बांधले आणि ते इकडे येऊन सेटल झाले, काही तिथं हेलिपॅड तिथे केली आणि मुंबईला जाताना इकडे हेलिकॉप्टरने जातात, हेलिकॉप्टरने येतात. असे पण काही
हे जे काही सायकल स्पर्धेकरता करोड रुपये आपण खर्च करतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही CSR मधून निधी घेतलेला आहे. आपल्याला पंचायतनी आणि यांनी पुलावाला त्यांनी सिनार पासवाल्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिथं मदत त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की सिनार पासून चुकून सिरम इन्स्टिट्यूटनी आणि बजाज कंपनी ही त्याच्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यातून पर्यटन वाढवावं हा आमचा दृष्टिकोन आहे. स्पर्धा पण व्हाव्या, परंतु ते स्पर्धक आल्यानंतर ती स्पर्धा जगामध्ये पोहोचणार आहे. सगळे ते त्या स्पर्धेचं शूटिंग वगैरे होणार आहे आणि मग अनेकांना कळलं की माझा मावळ कसा आहे, माझा मुशी कसा आहे, माझा भोर कसा आहे आणि त्याच्यातून लोक आकर्षित जास्त होतील आणि त्याच्यातून आपलं सगळ्यांचं भलं व्हावं. माझी तुम्हाला विनंती हे करत असताना तिथं उगीच कुणाच्या तरी घशात आपल्या पावसाच्या जमिनी घालू नका. त्याच्यामध्ये तर तुमच्या ठेवा. त्याच्यातून काही छोटे मोठे रेस्टॉरंट असतील, बाकीच्या इतर गोष्टी असतील त्या करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून मग आपल्याला पुढच्या पिढीच्या करता देखील चांगल्या प्रकारचं आर्थिक स्थिरता ही आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. आता माऊली दाभाडे साहेबांना भेटून गेले श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सहकारी आलेले होते. कारखाना थोडासा ज्या कॅपॅसिटीने चाललं पाहिजे त्या कॅपॅसिटीने चालत नाही. मला आता रिपोर्ट पण त्याच्याबद्दलचे दिले, मी बघत होतो कारण मी पण आता एका कारखान्याचा नायलाज असतं चेअरमन झालेलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा. त्याच्यावर कारखाने कशी चालवायची, कशी काटकसर करायची, कसा फुल कॅपॅसिटीने चालला पाहिजे. याचा पावसाळा चांगला झाला तरी आपल्या इथं कडेच घडले म्हणले मावळ होते, म्हणजे 20-20 टनांनी 15-15 टनांनी कडेच घडलंय. त्याच्यामुळे कारखाना लवकर बंद होण्याची शक्यता आहे आणि भाव तर अनेकांनी जास्तीचे देऊन ठेवलेले. अशा प्रकारची एका खात्री ही कारखान्याने चाललेली. त्याच्याबद्दल मी अमित शाह साहेबांशी आणि राज्य सरकारची जबाबदारी सरकार खात्याची दिली, आम्ही पार पाडू. त्याच्यामध्ये काळजी करू नका. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, मी असेल किंवा बाबासाहेब पाटील सरकार खात्याचे मंत्री असतील ते असतील, आम्ही त्याच्यातनं आमच्याची जबाबदारी पार पाडू. पण केंद्र सरकारची पण महत्वाची जबाबदारी MSD आणि बाकीच्या बाबतीत त्याबद्दल आम्हाला तिथं पण पाठपुरावा करावा लागेल. आता त्यांनी सांगितलं इथेनॉल, आपण इथेनॉलचा प्लांट टाकलाय, परंतु आपलं तयार होणारे इथेनॉल जे आपल्याला डिपो दिलेले इंधनाचे ते आपले 7-7 दिवस गाड्याच खाली होईना. आता त्याही बद्दल बाबा गाड्या तिथं जाऊन उभ्या राहत आहे आणि खाली होत नाही आणि त्याच्यामुळं आपले जे पैसे मोकळे व्हायला पाहिजे ते होत नाही. असं जरा विचित्र परिस्थिती निर्माण झालेली. आताच ते सांगत होते म्हणून मी त्यांच्या देखतच विद्यार्थी रामसाहेब एबीसी बँकेचे चेअरमन त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की जरा आर्थिक काही वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यांच्याकडे माल आहे, त्यांच्याकडं इंधन म्हणजे इथेनॉल आहे आणि त्याच्यामुळे ते पैसे येईपर्यंत तुम्ही तात्पुरते काही पैसे उपलब्ध करून घ्या असं सांगितले. त्यांनी त्यांना सोमवारी बोलवलं. काही मार्ग काढण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. मित्रांनो, मला दुसरी एक गोष्ट सांगायची की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच विकासाला मानणारा पक्ष आहे. सुरुवातीपासून आपल्या पक्षाचं धोरण ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, संघाजी होते, तारिकांवर होते, विजयदादा होते, प्रतापसिंह पाटील होते, मधुकरराव पिचड होते, शरद भुजबळ होते, आम्ही पण होतो, मी पाटील जयंत पाटील सुनीता खरे वगैरे. पण त्यावेळेस आम्ही ज्युनियर होतो, हे सगळे सिनियर नेते होते. त्यावेळेस पासून आपण सांगतो 80% समाजकारण, 20% राजकारण आणि त्याच्यामुळं आता लोकांनी आपल्या तिन्ही नगरपालिकांची जबाबदारी आपल्याला सोपवलेली आहे. कारण तिथं बहुसंख्य नगरसेविका हे राष्ट्रवादीचे. आता त्यांनी त्यांचे काम केलेले, आता आपल्याला आपलं काम 5 वर्षाच्या करता करायचं आणि त्याच्यात तुम्ही कुणी कुठं कमी पडता कामा नये. विकासाच्या वाटेने जात असताना ज्या एक प्रकारची विजय सभा आहे, त्या विजय सभेच्या निमित्तानं, आजच्या सत्काराच्या निमित्तानं मला नवदेवाची नगराध्यक्ष एकच आहेत, काहीतरी येऊ शकले नाही म्हणून मला आता गणेश सांगत होता. अनेक नगराध्यक्ष 2.5 वर्ष आपले मित्र पक्षांचे तिथं आहेत, नंतर आपला होणार. पण
जे नगरसेविक आहे त्यांना सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगायचंय, तुमचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक, पण आता जबाबदारी वाढलेली. तुम्ही उद्याच्याला तिथं काही चुकीचं केलं तर तुमची पण बदनामी, आणि तुम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहात म्हणून राष्ट्रवादीची पण बदनामी. तसं अजिबात होऊन देऊ नका. विजयाने कधी हुरळून जायचं नसतं, पराभवाने कधी खचायचं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं, माणूस म्हणताय आता काय विजय झाला तर होते पुढं बघता बघता दिवस कसे जातात कळत पण नाही. आता दुसऱ्या टर्म म्हणजे सुनीलची दुसरी टर्म, माझी 8वी टर्म, किती 6 वर्ष कसं गेलं कळलं पण नाही. 6 वर्ष झालं ना आपल्याला निवडून. तसं वर्ष कसं निघून जाईल माझ्या लाडक्या बहिणींनो, भावांनो कळणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यापासून काही कार्यक्रम आला की पहिल्या 100 दिवसात तुम्हाला काय करायचंय, वडगाव करता काय करायचं, दरेगाव करता काय करायचं, डोंगराळ करता काय करायचं. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष द्या. तुम्ही जशी सवय लावाल तसं शहर स्वच्छ बनेल, आणि शहर स्वच्छ बनलं की लोकांचं येणं जाणं वाढेल. पर्यटनाच्या दृष्टीनं लोक ज्यावेळेस लोणावळा, खंडाळा, पन्हाळा किंवा चिकलठाणा किंवा आमचं पाचगणी आणि तुमचं महाबळेश्वर इथं जातात, त्यावेळेस ते 2 पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी असते. इथं पूर्णपणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हा समुद्र किनारा आहे, तिकडेही अनेक पर्यटक जात असतात. आणि आपल्या तर सगळ्या गोष्टी आहेत, कारण आपल्या इथं टाट्याची धरणं असतील किंवा आपली पवनासारखी धरणं असतील, हे सगळे अतिशय पाणी म्हटल्यानंतर एक ज्वलंतपणाचं लक्षण दिसतं. आणि त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं कुठल्याही परिस्थितीत सगळं वाढत असताना त्यांचं एसटीपी म्हणजे त्यांचं ड्रेनेजचं पाणी त्या धरणात येता कामा नये. एसटीपीचे पण प्लांट आम्ही लावतोय, त्याच्याबद्दल की पीएमआरडीला पण सांगितलेलं आहे. हे सगळं करण्याच्या करता मोठा निधी लागणार आहे. तो निधी कसा द्यायचा ते मी, सुनील आणि बाकीचे सगळे आम्ही ठरवून तुम्हाला त्या बाबतीमध्ये देऊ. परंतु निधी दिल्यानंतर आपण लोकांच्या सेवेकरता निवडून आलेले आहात, त्याच्यामध्ये हे सतत तुमच्या माझ्या लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवला, त्याच्यामुळं तुमची माझी आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकची वाढलेली आहे. त्या विश्वासाला पात्र करण्याच्या करता प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि जनतेच्या हितासाठी तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. लोकांची सेवा करण्यासाठी, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता, निधी म्हणजे खूप एकदम निधी मिळेल असं नाही, पण मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला निधी देईल. महत्वाच्या तुमच्या गोष्टी आहेत त्या पण मंजूर करून देईल. त्याच्याबद्दल तुम्ही बसा. आताच आता नवीन अर्थसंकल्प आपण देणार आहोत, त्याच्यात कुठल्या गोष्टी घालायच्या पहिली आणि आपले बाकीचा स्टाफ आहे त्यांना आधीच सांगा. त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याचं काम आम्ही सगळेजण करू. हे सगळं करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकासाच्या कामात तुम्ही दर्जाच्या बाबतीमध्ये तडजोड करू नका. मी स्वतः 6 वाजता तुम्ही बघता मी फिरत असतो, कामावर जात असतो, प्रत्यक्ष कामं बघत असतो. आता माझ्याही नगराध्यक्षाला ती सवय लागलेली, तो पण 6 वाजता ती कामं बघत असतो. आता 6ला उजाडत नाही, 6:30ला उजाडतं, पण ज्यावेळेस 6ला उजाडेल त्यावेळेस 6ला जावा, 6:30ला उजाडेल 6:30ला जावा, पण ती कामं गरजेला द्या. कारण उद्या जर तो निधी दिल्यानंतर त्याच्यात पुन्हा रस्ता एक पावसाळा पडला की खड्डे पडला, नाहीतर त्याचा म्हणून काय ये रे माझ्या मागल्या ही पण असली तर माझी येत असते असं लोकांना वाटता कामा नये. जसं मी मागाशी सांगितलं क्वालिटीचं काम त्या सायकल स्पर्धेच्या बाबतीमध्ये झालं, तशा पद्धतीनं ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावी आणि चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका. आता तुम्हाला इतके निवडून आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होणारे आणि जे नगरसेवक किंवा सभागृह नेता वगैरे होणारे, ते तुम्हाला एवढे औषध सांगत असतील
ज्यांनी तुमचा प्रचार केला नाही ती पण तुमच्या पुढे काम करणार बाजूच आणि 29 पिलावळ तुमच्या जवळ येईल. अजिबात या गोष्टीचा विचार करू नका. त्यांना रिस्पेक्ट द्या, कारण तुम्ही आता पूर्ण शहराच्या नगरसेवक किंवा नगरसेविका झाले. तुम्हाला तिथं सतत राजकारण जो नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बसेल तिथं तुम्हाला असं नाही करून चालत. शेवटी त्याचं काम योग्य असेल आणि त्या शहराच्या भयाचं असेल तर ते आपल्याला करावंच लागेल. पण आपले जे नगरसेवक निवडून आलेले त्यांच्या वॉर्डाला प्रथम प्राधान्य द्या, कारण जनतेने तुमचं ऐकलेलं आहे. आपल्याला इतका पण तुझे भाव करून चालणार नाही, त्यांनाही घ्यायचं. पण शेवटी वाढत्या ओळखीचा असल्यानंतर पंक्तीला कशी मजा येते तसं आपले वाढपी लोक जे आहेत त्यांनी आपल्या लोकांना प्रथम प्राधान्य द्यावं आणि नंतर शहराचा पण विचार करावा. कारण ड्रेनेज करत असताना संपूर्ण शहरामध्ये झालं पाहिजे अंडरग्राऊंड ड्रेनेज. आपल्याला जुनी तळेगाव, वडगाव आणि लोणावळा या तिन्ही ठिकाणी ड्रेनेज कुठं जर राहिलेलं असेल तर त्याचाही प्लॅन तयार करा. त्याच्याबद्दल वाटल्यास माझ्याकडे मिटिंग लावा. हे सगळं निवडणुकीत आपण मोकळं झाल्यावर जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या ती आपण मिटिंग लावू. तुम्हाला काही मुंबई फार काही लाभ नाही आणि त्याच्यामध्ये चर्चा करू कशा पद्धतीने करायचं ते आपण करू. पिण्याचं पाणी, अंडरग्राऊंड ड्रेनेज, त्या दोन गोष्टीला आपण महत्व दिलं की डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता ही कमी व्हायला मदत होते. स्वच्छ भाग राहतो, अस्वच्छता होत नाही. तसं घर कचऱ्याची विल्हेवाट, त्याच्याच करता मी पहिल्यांदा ते लोणावळ्याला देतोय. त्याच्यातून ओला कचरा, सुका कचरा, आता बरीच टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली. आता पूर्वीसारखे आपले ढीक पडले, प्लास्टिक उडून जात आहे. मी तर माझ्या काही युनिटला आमच्या ज्या फॅक्टरी आहेत शुगर फॅक्टरी तिथं एक 35 लाखाचं युनिट बसवलंय. मित्रांनो परवा सोडून भेट बघायला गेले होते. एक शेड लागली छोटी आणि त्याच्यात तुमच्या फॅक्टरीमध्ये 2-2.5 लोक जे राहतात कामगार ते हमाल मापाडी वगैरे सगळे तर त्यांचा फिरणारा कचरा, ओला कचरा असेल, कागद असेल, त्याच्यात फक्त दगड, काच आणि लोखंड बाजूला काढायचं. बाकी सगळं त्याच्यात टाकल्यानंतर त्याच्यातनं पॅलेट तयार होतं. म्हणजे त्याची गोळी असते ना पशुखाद्याची, तशा पद्धतीनं ती गोळी तयार होते. आणि ती गोळी तयार झाली तर देऊ नगर पंचायतीचं प्रति निवडणूक मागे झाली ना, त्याच्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही. आता देऊचं निवडणूक करतो तर देऊ म्हणजे सगळ्यांच आपण हे करू. आता 3 नगरपालिका झाल्यामुळे 288 मध्ये त्या 3 होत्या. देऊ पण आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुम्ही आता मला इतकं भरभरून दिलेलं मावळवाल्यांनी त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही आमदार दिला, दुसऱ्यांदा आमदार दिला, दुसऱ्यांदा बरंच काही झालं तरी सर्वसामान्य मतदार होता. लाखाच्या फरकाने तुम्ही सुनेला निवडून दिलं, त्याबद्दल तुम्हाला तुम्ही या 4ही नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा निवडून दिल्यात. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याच्यामध्ये निधीच्या बाबतीत आणि लोकांचे शब्द मी इथपर्यंतच नाही थांबला. मध्ये आमचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे. आपला इथं भंडारा डोंगर आहे ना, भंडारा डोंगराच्या पायथ्याशी एक मोठी लँड आहे. तिथं एक चांगल्या पद्धतीचं एक आमचा प्लॅन आहे. तो अतिशय सुंदर अशा पद्धतीने तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे किंवा भाविक संत तुकाराम महाराजांच्या संदर्भातली सगळी माहिती घेण्याच्या करता लोक येतील अशा पद्धतीचा प्लॅन आम्ही त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करतोय. मी 3-4 एजन्सीला तो प्लॅन तयार करायला सांगितलाय. आणि त्याच्यात मी अधिकारी काय करतो, स्पर्धा लावतो. कुठली इमारत बांधायची म्हटलं तर स्पर्धा लावायची. जे कोणी चांगलं डिझाईन घेतली त्याचं फायनल करायचं आणि ते बांधायचं. तशा पद्धतीनं आपल्या लोणावळ्यामध्ये रस्ते जरा कच्चे आहेत. काही ठिकाणी काय काय करावं लागेल हे तुम्ही नीटपणे विचार करा. एकदा तो टनेल ह्या म्हणजे
बेसिक क्लिनिक आहे ना ते या वर्षी आपण चालू करतोय. तो थोडासा पुढे गेलाय पण या वर्षात आम्ही चालू करणार आहे. ते केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल किती ट्रॅफिक डायरेक्ट इकडनं जायला लागलं आणि त्याचा ताण आपल्या लोणावळ्यावर किती कमी पडला. त्याचा थोडा लोणावळ्याला बाजारपेठेवर पण परिणाम होणार आहे. काही जण लोणावळ्यातनं जाता लोणावळ्यात शिकली किंवा आणखी काय घ्यायचं असलं ते घेऊन पुढे जायचे. आता ते तिथनं शिकल्यानंतर अर्धा तासाचं त्यांचं वेळ वाचणार. म्हणजे आता आपल्या सेतूमुळे देखील अर्धा तास वेळ वाचलेला आहे. साऊथ मुंबई मधून जे निघतात ते आता अटल सेतूतून उतरल्यावर एक्सप्रेस हायवेला लागण्याच्या करता देखील जे काही आहे ते पण आम्ही करतोय. आणि अजून एक रस्ता हा टनेलचा सुरू झाला बेसिकली त्यांना अर्धा तास वाचणार आहे. आणि अजून एक रस्ता तो तुम्ही काय रस्ते करत सुटला तो असा अटल सेतू पासून खाली निघाला की असा तिरका तो जाणार आहे भोरला निघाला. तो साधारण त्याचा आता सर्वे करायचं चाललेलं आहे. त्याच्यामुळं काही भाग तर आपल्या त्याच्याबरोबर जाणार आहे थोडं माझ्या मावळतात आणि बऱ्याचशा ठिकाणी जे डोंगर आहेत त्याला बोगदे केले जाणार. आता नवीन एक मशीन निघाले. तुम्हाला काय साईजचा बोगदा पाहिजे ते एकदा ते मशीनला दाखवलं की ते मशीन काम करत चालतं आणि बोगदे फार लवकर व्हायला लागलेले. आणि तो आपल्याला पुण्याचं आणि इकडचं ट्रॅफिक कमी करण्याच्या करता ज्यांना डायरेक्ट तिकडे साताराला कोल्हापूरला बेंगलोरला तिकडे जायचंय किंवा सांगलीला त्यांनी त्या रूटने जायचं. अशा प्रकारे कारण गाड्यांची संख्या मावळकरांतून एवढी वाढतीये आणि आता ते ई व्हेकल आलं. चार्जिंग केलं की ते काय 25-50-25 किलोमीटर पडते लोक चालतात. आणि आता पूर्वी तरी 280 किलोमीटर चालायचे आता 500-700 एकदा चार्जिंग केल्यावर गाड्या चालतील. अशा प्रकारच्या नवीन गाड्या बाजारामध्ये यायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं तहान लागल्यावर वीर खाण्याच्या ऐवजी आता एकंदरीत पुढचं जी काही आव्हान आहे तुमच्या माझ्या पुढं त्याची आधीच खबरदारी घेऊन त्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. इथलं नवीन विमानतळ सुरू झालं ते अडाणींनी घेतलेलं त्याला आता डिसेंबर मध्ये सुरू झालं. आता जवळपास 30,000-40,000 लोक विमानाने जाय करायला लागलेली. उद्याच्याला लाखो लोक तिथं विमानाने जाय करणार. आपल्या लोणावळाकरांना पण ते विमानतळ जवळ पाडणार. कारण तुम्हाला पुण्याचं विमानतळ इंटरनॅशनल होणार आहे ते थेट तुम्हाला पिंपरी चिंचवड पुणे वळून तिकडे जावं लागेल. त्यापेक्षा इकडे खाली उतरलं की तुम्हाला किती किलोमीटर पडेल? 60-70 किलोमीटर. आणि पुरंदर किती किलोमीटर? 80-90 किलोमीटर. पण दोन्ही शहर पास करायची. अशा पद्धतीनं आपण त्या सोयी करतोय. त्याची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि शहराला पिण्याचं पाणी कमी पडणार नाही याबद्दलची पण काळजी त्या बाबतीमध्ये आपण घेतली पाहिजे. ह्या चारही शहराच्या बाबतीत देहू, माझं वडगाव मावळ, माझं तळेगाव आणि तळेगाव दाभाडे आणि लोणावळा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कधी कधी दिसून काय होतं आपण निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना निमित्त निवडून आणतो आणि नंतर जी काही मधून आढावा वेगळा काय चालतंय काय त्यांच्या अडचणी त्याच्यामध्ये तुम्हाला देखील लक्ष घालून ते घ्यावे लागतील सतत. कारण त्यांनाही असं वाटतं का आपण काय आपण घेऊन आलोय असं आपणच मला सांगतो. तसं नाही. त्यांच्यावर पण जरा अंकुश ठेवायचं की चाललंय का बरोबर चाललंय का कुठं काही पूर्ण पाणी होत नाही ना कुठं काही चुका होत नाही ना असं बघावं लागतं. बाबा आता आम्ही केस केलं तर 35 वर्ष बाद केस गेला. अशा पद्धतीनं करावं लागतं. गैरविश्वास पण दाखवून चालत नाही. पण नवीन माझं तर काय चाललंय या सगळ्या निवडणुका झाल्या ना तर यशला एकदा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले नगरसेवक निवडून आले त्यांची वेगळी आपण शाळा घेऊया. म्हणजे कसं पाठपुरावा करायचा केंद्रातली कामं कशी मंजूर करून आणतात राज्यातली कशी डीपीडीसीची कशी आणि कुठल्या योजना आहेत. खूप योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या. त्या गोरगरिबाच्या करता पण आहे. झोपडपट्टी विरहित शहर करण्याच्या करता पंतप्रधान आवास योजना कशी राबवायची CSR मधलं काय आपण करू शकतो
त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आम्ही पण निवडून आल्यानंतर आमचे पण 2 दिवसाचे त्या ठिकाणी शिबिर असतं तशा पद्धतीने आपण करू. कारण नंतर या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यावर मित्रांनो 3.5 वर्ष निवडणुका केल्या म्हणजे खासदारकी 3.5 वर्षांनी आमदारकी त्याच्यानंतर 5 महिने म्हणजे साधारण 4 वर्षांनी आणि याही निवडणुका 5 वर्षांनी. त्याच्यामुळं आपल्याला 3-3.5 वर्ष काम करायला मिळत आहे. लोकांनी आपल्या मावळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टाकलेला आहे. काही नवीन चेहरे पण मला पाहायला मिळत आहेत. नवीन लोकांनी पण त्याचा अनुभव घ्यावा कारण पुढे तुम्हालाच हे सगळं चालवायचं आहे. जे अनुभव असतील त्यांनी नवीन लोकांना व्यवस्थितपणे समजावून घ्यावं शिकवावं. लाडक्या बहिणी पण त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष द्यावं. या पद्धतीनं स्वच्छ पारदर्शक विकासावरून कारभार हा आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. त्याच विचारधारेतून आपण सगळ्यांनी काम केलं. जनतेचा विश्वास अधिक आपल्याला सगळ्यांना दृढ करता येईल आणि आपल्या शहराचा पण विकास आपण अधिक वेगाने त्या ठिकाणी करू शकू. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. सुनीलने मागच्या टर्ममध्ये देखील 5 वर्षात चांगला निधी आणला. या टर्ममध्ये देखील पहिल्याच वर्षात मावळ विधानसभा मतदारसंघाकरता कोट्यवधी रुपयाचा निधी त्यांनी आणलेला आहे. आणखी काम आपण करतोय. आपल्याला हा मावळ तालुका औद्योगिक पर्यटन आणि कृषी या तिन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे इंडस्ट्री पर्यटन आणि तुमचं कृषी कारण आपल्या इथल्या कृषी क्षेत्रामध्ये देखील हॉर्टिकल्चर असेल फ्लोरिकल्चर असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी किंवा कृषी पर्यटन असेल कृषी पर्यटनाला पण अधिक चांगल्या प्रकारचा भाव हा निश्चितपणे मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगती करणारा तालुका अशा पद्धतीनं आपल्याला आपली इमेज टिकवायची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. सुसंस्कृतपणा सोडायचा नाही. वेळेवाकडे प्रकार त्या ठिकाणी होऊन द्यायचे नाही. काही गोष्टी इतर होत असतील तर लगेच लक्षामध्ये आणून द्या. नाहीतर कुठेतरी डासबार चाललाय कुठेतरी आणखी कुठला बार चाललाय अनधिकृतपणे त्या प्रकारे कानावर आलं तर तुम्ही आम्हाला सांगा. इन्फ्रास्ट्रक्चर कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता पाहिजे असेल तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. परंतु आपल्याकडनं पण संविधान आणि कायदा नियम त्यांनी जे काही आपल्याला सांगितलेले आहे त्याच्या बाहेर आपण जाता कामा नये. सर्व जाती धर्म पंथ या सगळ्यांना बरोबर घेऊन जातीय सर्वका हा आपल्याला टिकवायचा आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. या प्रकारे आपण पुढे जाऊ. गड किल्ल्याच्याबद्दल पण आपण खूप काम करू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकार्यांनी लोकप्रतिनिधी सुनील शेळके आणि गणेश कांटे आणि त्यांच्या विकास शिंदे सगळ्या टीमनी पवनराव वगैरे असे सगळेच आहेत सगळ्यांनी मिळून करावा हीच मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची कळकळीची नम्र विनंती करतो. आणि आज या निमित्तानं मला काही माझी मतं तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवता आली आणि तुमचंही अभिनंदन करण्याची संधी इथं उपलब्ध झाली. त्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या माझ्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो. तुमचं खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो. तुम्हाला निवडून आणण्याच्या करता जो कार्यकर्ता राबला त्याची पण मी आठवण ठेवतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय जवान.